एबीपी माझा. नावात काय आहे? शेक्सपियरचं हे वाक्य तुमच्या चांगलंच परिचयाचं असेल. पण दोन व्यक्तींची नावं सारखी असतील आणि त्यातल्या एकाची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असेल तर काय घडू शकतं याचं प्रत्यंतर संभाजीनगरच्या एका तरुणाला आलंय. नामसाधर्म्यामुळे नेमकं काय घडलं पाहूया. हा पासपोर्ट आहे आकाश सुनील पवारचा. आकाश पवार पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करणारा तरुण. या तरुणाला कंपनीकडून परदेशात जाण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्यानं पासपोर्टसाठी अर्ज केला. मात्र पासपोर्ट व्हेरिफिकेशन वेळी आकाशच्या नावावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पासपोर्ट आलाय पण व्हेरिफिकेशन त्याचं होत नाहीये. आणि हे का होतंय तर याचं फक्त एकच कारण असं आहे की पोलिसांनी ज्यावेळेस गुन्हे दाखल कुणावर आहेत का ते सर्च सॉफ्टवेअरमध्ये करतात, त्यावेळेस नाव सारखी येतात. मात्र त्याच सॉफ्टवेअरमध्ये जर आरोपीचा फोटो असला असता, आधार कार्ड किंवा इतर कुठलीही त्याची ओळखीचा पुरावा जर असला तर हा प्रसंग झाला नसता. मात्र ही पहिली घटना नाहीये, अशा अनेक घटना सातत्यानं घडतायत. आमच्याकडे सॉफ्टवेअर आहे परंतु आमचं गृह खातं अपडेट नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पोलीस ठाण्याच्या चक्रा माराव्या लागतात. आणि जर या मुलाला लवकरात लवकर पासपोर्ट मिळाला नाही तर त्याची परदेशात जाण्याची संधी हुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्हे नावावर असलेला आकाश पवार आणि हा आकाश पवार या दोघांची नावं सारखेच. पण या गोष्टीमुळे आकाश पवारची नोकरीच अडचणीत आली. पासपोर्ट आल्यानंतर आम्ही व्हेरिफिकेशनसाठी पुंडलिकनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये आलो. त्या ठिकाणी आम्ही साहेबाला भेटलो. साहेबांनी आमच्याकडून फॉर्म वगैरे सर्व भरून घेतलं आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला एक कागद दिला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलासारखे मुलांचे जे नाव आहे तेच त्याचसारखे नावं आहेत म्हणून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, बलात्काराचा गुन्हा दाखल आहे म्हणून तुम्हाला. ऐकल्यावर काय झालं तुम्हाला? सर एकदम शॉक बसला. कारण माझा मुलगा वास्तविक पुण्याला राहतो आणि त्याच्या विरोधामध्ये नगरमध्ये गुन्हे कस काय दाखल झाले हे ऐकून मला एक शॉक बसला. या सगळ्याशी काडीचाही संबंध नसणाऱ्या आकाशला याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. तर माझ्यावर कोणतीच केस नाही आणि फक्त जर कोणत्या नावावर एक नाव सेम असल्यामुळे जर मला माझी प्रोसिजर लांबत आहे हे मला योग्य वाटत नाही. आणि ह्या पोलिसांनी माझ्यासाठी मग मला ते बोलले की आपल्याला वेळ लागेल, 1 आठवडा 2 आठवडे हा असा वेळ लागेल. आता यात माझी काय चूक आहे? जर नाव सेम असेल तर असे कितीतरी आकाश सुनील पवार या नावाचे कितीतरी व्यक्ती आहेत. तर यासाठी मग मी पोलीस स्टेशनला. पण अत्याधुनिक असलेल्या गृह खात्याच्या सॉफ्टवेअरमध्ये एकाच नावाच्या 2 माणसांचा डेटाही एकसारखाच कसा, असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र एबीपी माझानं ही बातमी लावून धरली आणि अखेर आकाशला न्याय मिळाला. पण या घटना फक्त आकाशपुरत्याच मर्यादित नाहीये. असे हजारो तरुण अशाच नावातल्या सारखेपणामुळे किंवा अपूर्ण डेटाबेसमुळे अडचणीत सापडू शकतात. त्यामुळे प्रशासनानं आपल्या यंत्रणेत तात्काळ सुधारणा करण्याची गरज आहे, जेणेकरून आकाश सारख्यांना असा नाहक मनस्ताप सहन करावा लागू नये. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. लाटो हे